Hello students, today's lecture we will discuss about Acanthaceae family. Example Adathoda vasica. म्हणजेच आडुळसा ही जी प्लांट आहे ह्या प्लांटची फॅमिली किंवा त्या मेंबरची जी फॅमिली आहे तिचं नाव आहे अकांथेसी. ती आपण आता बघणार आहोत. 6 नंबर फॅमिली. मग तिचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. 250 जेनेरा अँड 2500 स्पेसीज वर्ल्ड वाईड. पूर्ण जगामध्ये 250 जाती आणि 2500 प्रजाती आत्तापर्यंत काय झालेल्या आहेत, ऑब्झर्व केले गेले आहेत किंवा काउंट केले गेलेले आहेत. देन 80 जेनेरा अँड 540 स्पेसीज, 80 जाती आणि 514 प्रजाती इंडिया म्हणजे पूर्ण भारतामध्ये 80 अँड 514 स्पेसीज याच्यामध्ये काय एवढ्या क्वांटिटीमध्ये काय झालं आत्तापर्यंत ऑब्झर्व केले गेले आहेत किंवा काउंटिंग केलं गेलेलं आहे. देन सिस्टमॅटिक पोझिशन त्याच्यामध्ये फर्स्ट आहे किंगडम प्लांटी. देन डिव्हिजन फेनोरोगॅम्स मीन्स फ्लावरिंग प्लांट्स. क्लास डायकॉट्स मीन्स ट्रू डायकॉट्स, 2 cotyledons are present. Then subclass Asterids. Order Lamiales and family Acanthaceae family. म्हणजे जर अकांथेसीचा जो जीनस आहे ॲडाथोडा अँड स्पेसीज वॅसिका. ओके, ॲडाथोडा वॅसिका म्हणजे आडुळसा ही जी प्लॅन्ट आहे या प्लॅन्टची जी फॅमिली आहे ते आपण बघत आहोत, तिचे क्लासिफिकेशन. देन कॅरेक्टर्स. मग त्या ॲडाथोडा वॅसिका ही जी प्लॅन्ट आहे किंवा जी फॅमिली मेंबर्स आहे अकांथेसेई फॅमिली, मग त्या फॅमिलीचं हे कॅरेक्टर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हॅबिट म्हणजे तिचं मॉर्फॉलॉजी. ओके, हर्ब अँड श्रब. हर्ब इन नेचर अँड श्रब इन नेचर. देन रूट्स, टॅपरूट सिस्टीम अँड ब्रांच. त्याच्यामध्ये टॅपरूट आहेत. टॅपरूट मीन्स इलॉंगेट अँड ब्रांच आहेत. ओके, त्याला ब्रांचिंग आहे, सेकंडरी रूटचं फॉर्मेशन झालेलं आहे. देन स्टेम एरियल, इरेक्ट, सिलेंड्रिकल, ब्रांच्ड, सॉलिड, हिअरी इन स्पेस, मेनी स्पेसिस. मग स्टेम जे आहे ते एरियल आहे, एरियल इन कंडिशन्स. देन इरेक्ट मीन्स इलॉंगेट आहे, सिलेंड्रिकल मीन्स सिलेंडर आहे, गोलाकार आहे. देन ब्रांच त्याला ब्रांचिंग आहे. देन सॉलिड म्हणजेच ते कसं आहे, भरीव आहे. ओके. देन हिअरी इन मेनी स्पेसीज. मग काही स्पेसीज जे आहेत त्यांच्या ज्या स्टेमवरती काय हिअर लाईक स्ट्रक्चर्स किंवा हिअर लाईक आउटग्रोथ जी आहे ती काय होते आपल्याला ऑब्झर्व झालेली दिसून येते. देन लीफ आर एक्स स्टिप्युलेट, म्हणजे त्याला स्टिप्युल हे नाही. ओके, स्टिप्युल इज अब्सेंट, दॅट इज कॉल्ड ॲज एक्स स्टिप्युलेट. देन पेटिओलेट ऑर सेसाई. मग त्या लीफला काही स्पेसीजवर काय असेल, काही स्पेसीजला लीफ आहे पण त्या लीफला देठ असेल किंवा नसेल. ओके, दॅट इज अ पेटिओलेट अँड सेसाईल. पेटिओल असेल तर पेटिओलेट आणि सेसाईल, अब्सेंट जर असेल तर सेसाईल. देन सिम्पल पिन्नेटली लोब, मग पिन्ना टाईप अँड लोब, 2 लोब त्याला आहेत. देन रेटिक्युलेट व्हेनेशन, युनिकॉस्टेट. आता ॲक्च्युअली युनिकॉस्टेट कसं आहे हे आपण बघूया. इट इज ए युनिकॉस्टेट लिव्स. ओके, युनिकॉस्टेट म्हणजे कसं, सिम्पल आहे आणि इलॉंगेट आहे, ब्रॉड आहे. ओके, अँड नेट व्हेन, रेटिक्युलेट व्हेनेशन. त्याचं व्हेनेशन जे आहे ही मिड व्हेन आहे आणि हे साईडने आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन, नॉट अ पॅरलल. ओके, रेटिक्युलेट व्हेनेशन नेट लाईक स्ट्रक्चर काय करतात, फॉर्मेशन करतात. इट इज ए युनिकॉस्टेट लिव्स. देन इन्फ्लोरेसन्स इज ए नथिंग बट ऑफ दी bunch of flowers, group of flowers. ओके, स्पाइक इन टर्मिनल. मग स्पाइक इन्फ्लोरेसन्स जे आहे त्या टाईपचं इन्फ्लोरेसन्स या फॅमिलीमध्ये आपल्याला ऑब्झर्व होत आहे. मग कोणत्या साईडला किंवा कोणत्या पोझिशनला, टर्मिनल पोझिशनला. देन ॲक्झिलरी रेसिम्स, समटाईम्स सॉलिटरी ॲक्झिलरी मीन्स वॉट, सॉलिटरी मीन्स सिंगल आणि ॲक्झिलरी मीन्स ॲक्सिस. ओके, जो ॲक्सिस रिजन असेल किंवा सेंट्रल ॲक्सिस असेल त्या ॲक्सिसच्या अपेक्स रिजनला सिंगल एकच फ्लावर काय विल प्रोड्यूस होईल, दॅट इज ए सॉलिटरी ॲक्झिलरी. देन फ्लावर्स आर ब्रॅक्टिएट, पेडिसिलेट, सेसाईल, ब्रॅक्टिओलेट, complete, zygomorphic, bisexual,
हायपोगायनस अँड टेट्रासायक्लिक. तर ब्रॅक्टिएट म्हटल्यानंतर त्याला खाली ब्रॅक्ट आहे. ओके, ब्रॅक्ट त्याला प्रेझेंट आहे. देन पेडिसिलेट म्हणजे फ्लावरला देठ आहे, दॅट इज ए पेडिसिलेट. सेसाईल मीन्स त्या फ्लावरला काय नसणार आहे, देठ ॲबसेंट आहे. ओके, म्हणजेच पेडिसेल ॲबसेंट आहे म्हणून त्याला सेसाईल. देन ब्रॅक्टिओलेट, ब्रॅक्टच्या खाली परत नेक्स्ट स्मॉल त्याला ब्रॅक्ट असेल, दॅट इज कॉल्ड एज अ ब्रॅक्टिओलेट. देन कंप्लीट मीन्स androecium and gynoecium, both sex organ are present in this flower, that is called as a complete flower. Okay, then zygomorphic म्हणजेच काय, the flower which cut in any angle and separate out unequal parts. ओके, म्हणजे काय होतं आहे, एक फ्लावर जर घेतला आपण, ज्यावेळेस फ्लावर आपण कोणत्या पण अँगलमध्ये जर कट केलं तर त्याचं सेम पार्टिशनमध्ये डिव्हायडेशन होत असेल तर त्याला ॲक्टिनोमॉर्फिक असं म्हणतात. आणि जर सेम इक्वल पार्टमध्ये जर डिव्हायडेशन होत नसेल तर त्याला झायगोमॉर्फिक असं म्हटलं जातं. ओके, आता ॲक्च्युअल झायगोमॉर्फिक म्हणजे कसं हे आपण बघूया. द स्ट्रक्चर ऑफ झायगोमॉर्फिक फ्लावर्स. ओके, हे टोटल फ्लावर आहे. मग आता फ्लावर काय, आता हे जर या अँगलमध्ये आपण कट केलं तर त्याचं सेम पार्टिशनमध्ये काय होत नाही, डिव्हायडेशन होत नाही. हा पार्ट काय होतं आहे तसाच सेपरेट होतो. आणि असं जरी आपण केलं तरी हा पार्ट सेपरेट होतो आणि खाली ह्या पार्टचं काय होत नाही, डिव्हायडेशन होत नाही. ओके, म्हणून ते काय होत नाही, सेम इक्वल पार्टमध्ये होत नाही, म्हणून त्याला झायगोमॉर्फिक असं म्हटलेलं आहे. आता ॲक्टिनोमॉर्फिक कसं आहे ॲक्च्युअल ते आपण बघूया. इट इज ए ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर. ओके, तर ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर म्हटल्यानंतर याच्यामध्ये काय होतं, आता एनी अँगल कोणत्या पण अँगलमध्ये कट करा त्याचं काय होईल, सेम डिव्हायजन किंवा सेम डिव्हिजन होतं, त्याला ॲक्टिनोमॉर्फिक असं म्हटलेलं आहे. देन कॅलिक्स 4 सेपल्स, 2 लार्ज विथ स्पायनस अँड 2 इंटेरियर, 1 स्मॉल अँड ऑफन स्केल. 4 त्याच्यामध्ये सेपल्स ऑब्झर्व होतात. 2 लार्ज, 2 लार्ज आहेत विथ स्पायनस, मग त्याला स्पायनस किंवा स्पाइन लाईक स्ट्रक्चर त्याला अटॅच असेल म्हणून त्याला स्पायनस असं म्हटलेलं आहे. देन करोला पेटल्स 5 पेटल्स. देन गॅमोपेटलस, गॅमो मीन्स फ्यूज. इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन, आता इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन आपण बघितलेलं आहे. एक काय असते पूर्ण बाहेर आणि 4 काय आहेत एकमेकांवरती ओव्हरलॅप आहेत. ओव्हरी इज इन्फेरियर. ओके, आता इम्ब्रिकेट आणि इन्फेरियर हे आपण बघूया. इट इज ए इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. ओके, आता इम्ब्रिकेट ॲस्टिवेशनमध्ये बघा, एक व्हर्ल किंवा एक करोला जो आहे तो काय आहे, पूर्ण बाहेर आहे, तो एकमेकांवरती काय नाही, ओव्हरलॅप नाही. हे बाकीचे 4 जे आहेत ते काय आहेत, एकमेकांवरती ओव्हरलॅप आहेत, म्हणजे त्याची एजेस जे आहेत त्या काय पूर्ण एकमेकांवरती ओव्हरलॅप आहे, डिपेंडिंग किंवा ओव्हरलॅपिंग वन अनदर. ओके, 1 इज सेपरेटली आउटवर्ड अँड अदर 4 इज ओव्हरलॅपिंग वन अनदर. ओके, दॅट इज ए इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. नंतर आपण काय म्हटलं होतं, इन्फेरियर ओव्हरी किंवा इन्फेरियर करोला. ओके, इट इज ए स्ट्रक्चर ऑफ इन्फेरियर करोला. म्हणजेच काय असणार आहे, ओव्हरी त्याच्या खाली असणार आहे आणि ओव्हरीच्या अपेक्स रिजनपासून काय झालेलं असणार आहे, फ्लोरल व्हर्लची अरेंजमेंट झालेली आहे, म्हणून त्याला इन्फेरियर असं म्हटलेलं आहे. ओके, देन अँड्रोशियम 4 स्टॅमेन्स, ऑल आर फर्टाईल. 4 स्टॅमेन्स आहेत आणि ते सगळे कसे आहेत, फर्टाईल आहेत. इपिपेटलस मीन्स ते पेटल्सलाच काय आहेत, जॉईंट आहेत. देन अटॅच टू बेस ऑफ करोला, ट्यूब, मिडल नियर द थ्रोट. मग त्या अँड्रोशियमची जी कंडिशन आहे जॉईनिंगची ती स्पेसिस वाईज किंवा स्पेसिसवरती कशी असणार आहे, डिपेंड असणार आहे. तर काही स्पेसिसमध्ये काय होईल, करोलाची जी ट्यूब असेल, गॅमोपेटलस आहे म्हटल्यानंतर त्याची ट्यूब फॉर्मेशन करेल. मग त्या ट्यूबमध्ये काय होईल, त्या ट्यूबला पेटलच्या बेसला असतील, काही स्पेसिसमध्ये त्याच्या मिडलला जॉईंट असतील, तर काही स्पेसिसमध्ये त्याच्या थ्रोटला म्हणजे त्याच्या अप्पर रिजन जो आहे सर्कल वरचा त्याच्या साईडला किंवा त्यालाच ते काय असतील, पेटल्सला ते अटॅच असतील. देन गायनोशियम इज अ सिन कार्पस. सिन मीन्स फ्यूज, कार्पस मीन्स गायनोशियम. ओके, सुपेरियर अँड बायलोक्युलर ओव्ह्युल्स, 2 आर मेनी इन इच लोक्युल्स. ॲक्झाईल प्लासंटेशन, मग त्याचा ॲक्झाईल प्लासंटेशन आहे, म्हणजे ॲक्झिल रिजन जो असेल
मिडल रिजन तिथं काय असेल त्या प्लॅसेंटाला ते अटॅच असतील. अँड 2 लोक्युल्स म्हणजे एका ओव्ह्यूलमध्ये काय असतील ओव्ह्यूल्स टू मेनी इन इच लोक्युल म्हणजे एका लोक्युलमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त काय असतील ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतील. आता ॲक्झाईल प्लासंटेशन काय आहे ते आपण बघूया. इट इज ॲक्झिल प्लासंटेशन म्हणजेच काय, हा पूर्ण प्लॅसेंट आहे. ओके, हा मिडलला प्लॅसेंट आहे आणि त्याच्या सेंट्रललाच किंवा त्याच्या हा पूर्ण ओव्ह्यूल आहे आणि स्ट्रक्चर लोक्युल आणि त्या लोक्युलमध्ये 2 काय आहेत ओव्ह्यूल तिथं प्रेझेंट आहेत, अटॅच आहेत. पण कुठं आहेत ते ॲक्झाईल रिजनला, सेंट्रल रिजनला, म्हणून त्याला ॲक्झाईल प्लासंटेशन असं म्हटलेलं आहे. ओके, देन फ्रूट्स कॅप्सूल टाईपमध्ये काय त्याचं फ्रूट आहे. देन डेहिसन इलास्टिसिटी बाय 2 हॉल्स मग 2 पार्टिशनमध्ये ज्यावेळेस फ्रूट मॅच्युअर होतं त्यानंतर ते मॅच्युअर झाल्यानंतर ते ब्रेक होतं, ड्राय झाल्यानंतर ब्रेक होतं. तसे 2 पार्टिशनमध्ये काय होतं आहे त्याचं डिव्हायडेशन होतं मग किंवा 2 हॉल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल जसे आपण भुईमुगाची शेंग काय करतो फोडल्यानंतरचे 2 पार्टिशन किंवा ते टर्पला 2 याच्यामध्ये पार्टमध्ये डिव्हायडेशन होतं, त्या टाईपमध्ये या फ्रूटचं डिव्हायडेशन होतं. देन पॉलिनेशन इज बाय मीन्स ऑफ द इन्सेक्ट मग इन्सेक्टच्या हेल्पने काय होते पॉलिनेशन होतं. फॉर एक्झाम्पल हनी बी, ओके, त्याच्या हेल्पनं काय होईल पॉलिनेशन होईल. दॅट इज कॉल्ड एज एंटोमोफिलस पॉलिनेशन टाईप. देन नेक्स्ट पॉईंट फ्लोरल फॉर्म्युला. ओके, द ॲक्च्युअल फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्रॅम जे आहे ते आपण सोबतच एक्सप्लेन करतो. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट काय सांगितलं ब्रॅक्टिएट. आता इथं काय ब्रॅक्टिएट आहेत, ह्या ब्रॅक्ट त्याला प्रेझेंट आहेत, ऑल्सो कॉल्ड एज ए ब्रॅक्ट. देन झायगोमॉर्फिक म्हटल्यानं त्याचं सेम इक्वल पार्टिशनमध्ये काय होणार नाही, डिव्हिजन होणार नाही. देन बायसेक्शुअल. आता इथं अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही पण काय दाखवलेले आहेत. ओके, मिडलला अँड्रोशियम आहे, गायनोशियम आणि हे 2 काय त्याला अँड्रोशियम काय त्याला अटॅच दाखवलेले आहेत. देन ते पेटल्सला करोळला अटॅच आहेत म्हणून त्याला इपिपेटलस असं आपण म्हटलेलं होतं. देन कॅलिक्स 5, कॅलिक्स किती आहेत 5 आहेत. देन हे कॅलिक्स काय 5, 1 2 3 4 अँड 5 इज ए कॅलिक्स 5. अँड करोला 2 or 3, करोला किती आहे 2 or 3. देन अँड्रोशियम 4 or 2 म्हणजे 2 आहेत पण 4 आहेत पण 2 याचे काय पेअर आहे. तसे कॅलिक्सचं काय आहे 2 कॅलिक्स पण पेअरमध्ये असतील, 2 पेअरमध्ये आणि एक काय असेल सेपरेट असेल. देन गायनोशियम इज अ बायोलोक्युलर किंवा बायकार्पिलरी 2 असं आपण म्हटलेलं आहे. सिनकार्पस आहे, फ्यूज आहे. ओके, सिनकार्पस आहे म्हटल्यानंतर त्याला काय आपण इन ब्रॅकेटमध्ये घेतलं आहे आणि सुपेरियर म्हटल्यानंतर गायनोशियमचं जे साईन आपण जी हे लिहितो त्याच्या खालच्या साईडला आपण अंडरलाईन करतो. ओके, दॅट इज ए सुपेरियर. इट इज ए फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्रॅम ऑफ अकांथेसी फॅमिली. एक्झाम्पल ॲडाथोडा व्हॅसिका. देन नेक्स्ट पॉईंट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. मग त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स जे आहे मग ॲडाथोडा व्हॅसिका किंवा आडुळसा ही जी प्लॅन्ट आहे त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. फर्स्ट, लिव्ज अँड रूट्स क्युअर टू अस्थमा अँड कफ अँड जॉन्टिस. मग त्याचे लिव्ज जे आहेत किंवा रूट्स जे आहेत त्याचा यूज आपण ॲज अ मेडिसिन म्हणून अस्थमा, कफ, त्याच्यानंतर जॉन्टिस किंवा कावीळ ही जी डिसीज आहे याच्यावरती यूज करतो. देन अदर मेडिसिनल व्हॅल्यू, मग त्याच्या अदर पण काय मेडिसिनल व्हॅल्यूज आहेत. देन ऑर्नामेंटल व्हॅल्यू, गार्डनिंग पर्पजसाठी पण आपण त्याचा यूज करू शकतो. द फॅमिली इज अकांथेसी इज अ फिनिश. ओके, अशा प्रकारे आपल्या 6 फॅमिलीज आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. आता प्रत्येक फॅमिली जी आहे ती पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केली जाईल. आता बाकीचे रिमेनिंग किती 4-5 बाकी आहेत. ओके, ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू. ओके, थँक्यू.